लाडकी बहिणीचा लाडकी तर 21वा हप्ता म्हणजे मार्च महिन्याचा हप्ता नेमका कधी भेटणार आहे, वाटपाची तारीख काय असणार आहे, वितरण नेमकं कधी होणार आहे, एक महत्त्वाची बातमी समोर आली. ती बातमी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. बघा, आता फक्त 4 ते 5 दिवस शिल्लक राहिलेले आहेत हा हप्ता वाटप होण्यासाठी. कारण की आता हा महिना आहे एप्रिल महिन्याचा आणि मार्च महिन्याचा हप्ता अजून पण भेटलेला नाहीये. मग जी-आर कधी येणार आहे, वाटप कधी होणार आहे आणि कोणत्या महिलांना भेटणार आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे. व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. लाडक्यानो, तुम्हाला मी मागे पण बोललो होतो, काळजी करायची बिलकुल गरज नाहीये. बऱ्याच लाडक्या म्हणत असतील की सर महिना पूर्ण संपला तरी का हप्ता वाटप होत नाही. तुम्हाला मी पहिल्या दिवसापासून सांगतोय लाडक्यानो, हप्ता वाटप हा शेवटच्या आठवड्यामध्ये होणार आहे. त्याच्यामुळे काळजी करायची बिलकुल गरज नाहीये. अजून पण तुम्हाला लाडक्यानो सांगतोय की हा आता शेवटचा आठवडा आपल्याला वाट बघायचे आणि जर हप्ता वाटप नाही झाला तर आपल्याला सरकारकडे एक स्ट्रॉंगपणे मागणी करायची आणि मंत्र्यांना देखील आपल्याला या ठिकाणी मी विचारणार आहे की नेमकं काय या ठिकाणी प्रॉब्लेम होत आहे, कशामुळे तुमचं वाटपाला विलंब होत आहे. आणि जर या महिन्यामध्ये वाटप नाही झालं तर 2 हप्ते एकत्र भेटायला पाहिजेत. मार्च महिन्याचा हप्ता, एप्रिल महिन्याचा हप्ता हा नेमका कधी भेटू शकतो. मग 1 मे आहे बघा, 1 मे ला महाराष्ट्र दिन असतो. त्या दिनानिमित्त काही गुड न्यूज भेटणार आहे का, हे पण तुम्हाला व्हिडिओ सांगणार आहे. खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे. आणि बऱ्याच लाडक्या ते विचारत आहेत की सर तुमचे दररोज व्हिडिओ का येत नाहीत. तर लाडक्यानो, एक गोष्ट लक्षात ठेवा, जर खरंच अपडेट असेल तरच आपण व्हिडिओ बनवतो. तो उगाच ओढाताण करून आपण व्हिडिओ बनवत नाही. तुम्हाला सगळ्याला आता हे माहिती झालं असेल. त्याच्यामुळे सर्व लाडकी व्हिडिओ खूप महत्त्वाचे असतात. ज्यावेळेस अपडेट येतात त्यावेळेस नक्कीच आपले व्हिडिओ येतील, ही तुम्हाला मी आता या ठिकाणी सांगत आहे. चला आता व्हिडिओला सुरुवात करतो. 21वा हप्ता म्हणजे कोणता, हा मार्च महिन्याचा हप्ता आहे. पण आता एप्रिल महिना पूर्ण संपून जात आहे. बऱ्याच लाडके ते म्हणत आहेत की सर आता असे आपण या ठिकाणी सरकारकडे काय झालंय, सरकार आपल्याकडे कानाडोळा करतंय का, सरकार आता आपली मागण्या पूर्ण करत नाही का, सरकारने लाडक्या बहिणीकडे दुर्लक्ष केलंय का. असं बिलकुल काही झालं नाही लाडके बहिणींनो. आता बघा, मागच्या महिन्यामध्ये काय होतं, तुम्ही बघितलं असेल की त्यावेळेस आर्थिक जे आपलं आपण म्हणतो आर्थिक आपण अर्थसंकल्प जो असतो, बजेट जे असतं ते बजेट या ठिकाणी सादर झालं होतं आणि तो अधिवेशनाचा काळ असल्यामुळे त्या ठिकाणी 25 तारखेपर्यंत 26 तारखेपर्यंत अधिवेशन असल्यामुळे तो विलंब झाला होता मागच्या महिन्यामध्ये. पण आता त्या विलंबामुळे लगेच ह्या आठवड्यात किंवा पहिल्या एप्रिल महिन्याच्या आठवड्यात ते हप्ता वाटप नाही झाला. म्हणून आता शेवटच्या आठवड्यामध्ये या ठिकाणी हप्ता वाटप होईल अशा स्वरूपाचं लाडक्या बहिणीला या ठिकाणी वाटत आहे. पण ते सगळं काय आहे हे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कोणाला मिळणार हा हप्ता, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. बऱ्याच लाडके विचारतायत सर हप्ता वाटपाची तारीख काय असणार आहे आणि कुणाला मिळणार हप्ता, हे तुम्हाला दोन्ही गोष्टी मी सांगणार आहे. चला तर बघा, जी-आर केव्हा येणार आहे. तर बघा लाडके, एक गोष्ट लक्षात ठेवा, आता उद्यापासून 4 दिवस आपल्याकडे आहेत, हे शेवटचे महिन्यातले. त्याच्यामुळे ह्या 4 दिवसामध्ये तुम्हाला गुड न्यूज भेटून जाईल. काळजी करायची गरज नाही. जी-आर जरी नाही आला तरी लाडके तुम्हाला वाटप होणार आहे. काळजी करायची बिलकुल गरज नाही. कारण की यावेळेचा जो जी-आर असणार आहे, एप्रिल महिन्याचा जी-आर असणार आहे, तो बघा मागच्या वेळेचे जे जी-आर होते ते मागच्या अर्थसंकल्पाच्या वर्षामध्ये होत होते. पण आता हा पहिला महिना आहे, ही गोष्ट समजून घ्या. अशी तुम्हाला माहिती कोणी सांगणार नाही. एप्रिल महिना आर्थिक वर्षाचा पहिला महिना असतो आणि जे बजेट असतं हे इतर विभागाकडून जो जी-आर येतो तो इतर विभागाकडून पण जी-आर आपल्याला येतात. बघा, महिला व बाल विकास विभाग हा एक विभाग असतो, आदिवासी विभाग असतो, किंवा दुसरा तुम्हाला अजून सगळे बरेच असे विभाग आहेत, त्यांच्या विभागातून आपल्याला पैसे येत असतात. त्याच्यामुळे तर हा जो जी-आर आहे, तो जी-आर या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये येण्याचे चान्सेस आहेत. काळजी करायची बिलकुल गरज नाही. त्याच्यानंतर 2 हप्ते एकत्र मिळणार का, जर 30 तारखेपर्यंत एप्रिलच्या पैसे नाही आले तर 2 हप्ते एकत्र येणार का, ते पण तुम्हाला सांगणार आहे. आणि बघा, 21वा हप्ता केव्हा मिळणार, तारीख काय असणार आहे, वितरण कधी होणार आहे, तुम्हाला एक बातमी स्वरूपात सांगणार आहे. ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे. ते ब्रेकिंग न्यूज तुम्हाला या ठिकाणी दाखवत आहे. बघा काय ब्रेकिंग न्यूज आहे, बघा या ठिकाणी बघू शकता तुम्ही. ब्रेकिंग न्यूज आलेली आहे. लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणीचा मार्च एप्रिलचा हप्ता कधी येणार, मोठी अपडेट समोर आलेली आहे. तर ही एक महत्त्वाची न्यूज आलेली आहे. ब्रेकिंग न्यूज तुम्ही समोर बघत असतात. ह्या मी बातम्या सांगत आहे, ज्या बातम्या टीव्हीवर, न्यूजपेपरमध्ये किंवा वेबसाईटवर येतात त्याच बातम्या तुम्हाला मी या ठिकाणी सांगत असतो. ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे. तुम्ही बघू शकता या ठिकाणी पब्लिशरचं वगैरे नाव सगळं दिलेलं आहे, कधी दिलेलं आहे, सगळं दिलेलं आहे. तर बघा, लाडकी बहिणींना राज्यातील महिलांचा आर्थिक सक्षमीकरणासाठी 2024 मध्ये तत्कालीन महायुती सरकारने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेच्या माध्यमातून 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दर महिन्याला ₹1,500 आर्थिक मदत केली जाते. महिलांच्या बँक अकाउंटमध्ये हे पैसे जमा होतात.
आणि यामुळे महिला वर्गात आनंद वातावरण निर्माण झालं आहे. मात्र सध्या मार्च आणि एप्रिल 2 महिन्याचे प्रत्येकी 1,500 रुपये अजूनही न मिळालेले महिलांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. हे पैसे कधी मिळतील याकडे महिलांचा डोळा लावून बसलेले आहेत. म्हणजे सर्व महिला या ठिकाणी विचार करत आहेत की हे पैसे आम्हाला नेमकं कधी भेटणार. तर ही आता ब्रेकिंग न्यूज समोर आली आहे. आता ब्रेकिंग न्यूज मध्ये तारीख पण यांनी दिलेली आहे. बघा कधी मिळणार आहेत हे अपडेट त्यांनी दिलेलं आहे. हे अपडेट तुम्ही आता या ठिकाणी बघू शकता. ब्रेकिंग न्यूज आहे. काय ब्रेकिंग न्यूज वर याच दरम्यान लाडक्या बहिणींना दिलासा देणारी बातमी समोर येत आहे. बघा लाडक्या बहिणीसाठी एक दिलासादायक म्हणजे आनंदाची बातमी समोर येते. ती बातमी काय बघा, लाडकी बहीण योजनेचा मार्च आणि एप्रिलचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये महिलांच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा झाला होता. त्यानंतर या महिन्यात देखील शेवटच्या काही दिवसामध्ये म्हणजेच आजपासून 30 एप्रिल पर्यंत पैसे जमा होण्याची शक्यता आहे. बघा मी तुम्हाला पण बोलतोय 30 एप्रिल पर्यंत तारीख दिलेली आहे. लाडक्या सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, 30 एप्रिल जी तारीख आहे त्या 30 एप्रिल पर्यंत तुम्हाला मार्च महिन्याचा हप्ता भेटेल. जर 30 एप्रिलला नाही भेटला तर मग पुढच्या महिन्यामध्ये जर गेलं तर 3,000 रुपये भेटण्याची शक्यता आहे. 3,000 रुपये कधी भेटतील लाडक्या एक लक्षात ठेवा, पुढच्या महिन्यात. आता तुम्हाला जर या महिन्याच्या शेवटच्या म्हणजे ह्या पुढच्या 4 दिवसामध्ये जर पैसे आले तर ते तुम्हाला 1,500 रुपये भेटतील. तो म्हणजे तुम्हाला 21 हप्ता भेटणार आहे. आणि जर तुम्हाला तो हप्ता नाही भेटला या 30 एप्रिल पर्यंत तर तुम्हाला 2 महिन्याचे पैसे म्हणजेच कोणते मार्च महिन्याचा हप्ता आणि एप्रिल महिन्याचा हप्ता एकत्र भेटू शकतो. यासाठी काही सरकारने नियोजन केलं असेल ते नियोजन पण त्या ठिकाणी मी बघणार आहे. तुम्हाला ही गोष्ट मी नक्कीच सांगणार आहे. आता एक छोटी अजून एक गोष्ट सांगतोय लाडक्या 30 एप्रिल पर्यंत सर्वांनी वाट बघायची आहे. एक कळकळीची विनंती आहे. बऱ्याच लाडक्या टेन्शनमध्ये येतात की सर हप्ता का येत नाही, हप्ता का वाटप होत नाहीये, सरकारने लाडकी बहीण योजना बंद केली का? असं काही झालेलं नाही. आणि एक गोष्ट परत सांगतोय, ही KYC करण्याची वेळ चालू आहे. त्याच्यामुळे सरकारवर तो एक प्रेशर आहे. त्या वेबसाईटवर सगळ्या गोष्टी चेक केल्या जात आहेत, त्यांच्या पडताळण्या होत आहेत. त्याच्यामुळे सर्व लाडक्यातांना विनंती आहे, ज्या लाडक्यातांची KYC झाली नसेल त्यांनी लवकरात लवकर आपली KYC करून घ्यायची. 30 एप्रिलपर्यंत वेळ आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या लाडक्यातांना 20वा हप्ता भेटला नाही त्या लाडक्याताईंनी देखील काळजी घ्यायची आणि आता जवळच्या महिला व बाल विकास विभाग कार्यालयामध्ये जायचं आहे आणि आपली KYC अपडेट करून घ्यायची आहे. जर झाली नसेल तर करून पण घ्या. तिथे जाऊन तुम्ही तक्रार करा. तक्रार केल्यानंतर ते काय म्हणतात ते कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. त्याच्यामुळे ज्या लाडक्याताईंना 20वा हप्ता भेटला आहे त्यांनी आपलं नाव, जिल्हा कमेंट बॉक्समध्ये पटपट सांगायचं आहे. आणि ज्यांना हप्ता भेटला नाहीये त्यांनी महिला व बाल विकास विभागामध्ये जाऊन भेट दिली आहे का नाही, तक्रार केली आहे का नाही, कमेंट बॉक्समध्ये मला पटपट सांगायचं आहे. एक कळकळीची विनंती आहे लाडक्यातांनो, 30 एप्रिलपर्यंत वाट बघा. आणि 30 एप्रिलपर्यंत ज्या लाडक्यांना मागचे हप्ते भेटले नाही त्यांनी पण लवकरात लवकर, त्यांना विनंती आहे, हात जोडून विनंती आहे, लवकरात लवकर महिला व बाल विकास विभागात जा आणि तक्रार करा. म्हणजे तुमची जर काही अडचण झाली असेल, तुम्हाला पैसे येत नसतील, पात्रतेमध्ये तुम्ही बसत असाल तर तुम्हाला हप्ते ते भेटून जातील. त्याच्यामुळे सर्व लाडक्यांना विनंती आहे, लवकरात लवकर जवळच्या महिला व बाल विकास विभागामध्ये जा, लवकरात लवकर तक्रार करा. आणि बाकीच्या ताईंनी ज्यांना हप्ते भेटले होते त्यांनी आपलं DBT अकाउंट चेक करत राहा. इथे सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री